नमस्कार. प्राणायाम करायच्या आधी तुम्हाला हाताची करायची आहे ज्ञान मुद्रा. ठीक आहे, ज्ञान मुद्रा आणि ठेवायची आहे गुडघ्यांवरती. ठीक आहे, पाठीचा कणा बिलकुल ताठ, शोल्डर असे रोल बॅक करून घ्यायचे आणि चेस्ट अप. ओके, ही आहे तुमची पोझिशन. डोळे बंद करायचे, संत श्वसन करायचं सुरुवातीला आणि त्याच्यानंतर हळूहळू दीर्घ श्वसनाला सुरुवात करायची. डीप इनहेल, डीप एक्सहेल, इनहेल, एक्सहेल. सावकाश डोळे उघडायचे आहे आणि पहिला प्राणायाम करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. ठीक आहे, भस्त्रिका प्राणायामासाठी दोन्ही हात या पद्धतीने चेस्टच्या जवळ मुठी वाळून घ्यायच्या आहेत. इनहेल करून हात वर, मुठी ओपन. ठीक आहे, आणि एक्सहेल करताना हात खाली. ओके, 20 काउंट, 15 to 20 काउंट्स करायचे. सुरुवातीला 15 काउंट इनफ आहे. इनहेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, हेच तुम्ही 20 काउंट्स पण करू शकता. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की कॉन्शियसली इनहेल करतोय आपण, फोर्सफुली इनहेल आणि एक्सेल, फोर्सफुली एक्सेल. ठीक आहे, हा प्राणायाम इंटेन्सिटी कमी जास्त करून तुम्ही त्याच्यामध्ये त्याचे जास्त बेनिफिट्स घेऊ शकता. जर तुम्ही स्वस्थ आणि हेल्दी असाल तर तुम्ही फुल इंटेन्सिटीने करू शकता. ठीक आहे, आणि काही हार्ट पेशंट असतील, ब्लड प्रेशर असेल किंवा अल्सर असं काहीतरी तक्रारी असतील तर त्या याच्यामध्ये तुम्हाला स्लो करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर इथे पॉज करायचा व्हिडिओ, 3 वेळा हे रिपीट करायचं आहे. 15 15 15 और 20 20 20. ठीक आहे, मध्ये मध्ये अर्धा मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे. रिलॅक्स. तर हा झाला भस्त्रिका प्राणायाम. याच्याने सर्व पोर्स ओपन होता, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि इन्स्टंट एनर्जी मिळते. भस्त्रिका प्राणायाम लंग्स प्युरिफाय करण्यासाठी सगळ्यात उपयोगी ठरतात. ओके, आणि याच्याने तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. दुसरा महत्त्वाचा प्राणायाम आहे तो म्हणजे कपालभाती. ठीक आहे, त्याच्यासाठी आपले दोन्ही हाताचे तळवे ठेवायचे गुडघ्यांवरती. ओके, पोझिशन परत स्ट्रेट, सेम सुखासन. इनहेल करायचं आणि एक्सहेल करताना या पद्धतीने स्ट्रोक्स द्यायचे. ठीक आहे, म्हणजे पोट आत गेलं पाहिजे जेव्हा आपण श्वास बाहेर सोडू. आलं लक्षात? जर जमत नसेल, पूर्ण बॉडी अशी हलवायची गरज नाही. ठीक आहे, जमत नसेल तर काय करायचं, ह्या नाकपुडीने श्वास सोडून बघायचा, मग ह्या नाकपुडीने, मग दोन्ही नाकपुडीने. ठीक आहे, म्हणजे नाकात काही फसल्यावर आपण नाकशिंक करतो त्याच पद्धतीने करायचं, पण कॉन्शियसली पोट आत घ्यायचं, खेचायचं. ठीक आहे, परत एकदा करूया कपालभाती. याचे 20 स्ट्रोक्स, 30 स्ट्रोक्स, 40 स्ट्रोक्स तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार करू शकतात. ओके, कपालभाती. इनहेल, रिलॅक्स, संत श्वसन, नॉर्मल ब्रीथिंग. एक आवर्तन झाल्यानंतर जवळपास 1 मिनिट संत श्वसन करायचं आहे. त्याला म्हणतात पश्चात कर्म. संत श्वसन. ओके, आता इथे हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि
2 वेळा पुन्हा कपालभाती रिपीट करायचं, म्हणजे 3 आवर्तन रिपीट करायचे 1-1 मिनिटाच्या गॅपने. म्हणजे पूर्ण 5 मिनिट्समध्ये कपालभाती पूर्ण होईल. पहिल्यांदा स्ट्रोक्स 70पर्यंत जाऊ शकतात, सेकंड टाईम 50पर्यंत आणि थर्ड टाईम 30पर्यंत. ठीक आहे, प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास घ्यायचा आणि राईटने सोडायचा. राईटने घ्यायचा, लेफ्टने सोडायचं. एवढंच आहे अनुलोम विलोम, ऑल्टरनेट ब्रिदिंग. आता याच्यामध्ये खास गोष्ट अशी आहे की या हाताची करायची आपल्याला ज्ञान मुद्रा. ठीक आहे, म्हणजे डाव्या हाताची, आणि उजव्या हाताची करायची प्रणव मुद्रा. प्रणव मुद्रा करताना इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर फोल्ड केला, अंगठा आणि रिंग फिंगर, थंब आणि रिंग फिंगरने नॉस्ट्रिल कंट्रोल करायचा. ठीक आहे, हात असा नाही ठेवायचा, हात ठेवायचा कधी पण चेस्टला लागून. ओके, लेफ्टने इनहेल, राईटने एक्सहेल, राईटने इनहेल, लेफ्टने एक्सहेल. हे तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट किती पण वेळ करू शकता. जोरजोरात श्वास घ्यायची गरज नाही आहे, नॉर्मल श्वसन करायचं आहे. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, आणि असंच आवर्तन पूर्ण करायचं. लेफ्टवरती आवर्तन थांबवायचं. ठीक आहे, अनुलोम विलोम हा स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठीचा प्राणायाम आहे. तो कोणीही करू शकतो, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत. कुठलाही आजार असला तरी तुम्ही अनुलोम विलोम करू शकतात. लेफ्ट नॉस्ट्रिल हे शीतल नाडी असतं आणि राईट नॉस्ट्रिल हे उष्ण नाडी असतं. त्यामुळे ऑल्टरनेट ब्रिदिंग करून आपल्याला शरीराचं तापमान हे बॅलन्स करायचं असतं. ओके, संत श्वसन. इकडे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि अनुलोम विलोम 5 मिनिट 7 मिनिट जितकं तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे. पुढचा प्राणायाम आहे नाडी शोधन प्राणायाम. खूप महत्त्वाचा. हा पण स्ट्रेस हार्मोन कमी करण्यासाठीच वापरला जातो. याच्यामध्ये अनुलोम विलोमचीच नेक्स्ट स्टेज आहे. काय करायचं आहे, सेम प्रणव मुद्रेने लेफ्ट नॉस्ट्रिलने 3 मात्रा श्वास घेतला, 3 मात्रा, दोन्ही नॉस्ट्रिल होल्ड करायच्या, बंद करा, 3 मात्रा. राईट नॉस्ट्रिलने सोडा, 6 मात्रा. ओके, राईटने घेतला 3 मात्रा, दोन्ही बंद, 3 मात्रा. लेफ्टने सोडला, 6 मात्रा. 6 काउंट करायचं. ठीक आहे, इनहेल 2 3 होल्ड, 2 3 एक्सेल, 2 3 4 5 6. Inhale, 2 3 hold, 2 3 exhale, 2 3 4 5 6. शांत श्वसन, शांत श्वसन. असे आवर्तन तुम्ही नाडीशोधनचे पण करू शकतात. 6 आवर्तन 10 आवर्तन, जोपर्यंत तुम्हाला शांत वाटतंय तोपर्यंत तुम्ही नाडीशोधनचे आवर्तन करू शकतात. इकडे व्हिडिओ पॉज करायचा आहे, नाडीशोधन करून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिट आणि शांत श्वसन करायचं. शांत श्वसन. हे 3 ते 4 प्राणायाम आपल्याला रोज करायचे आहेत. त्याच्यानंतर प्राणायाम झाल्यानंतर 3 ओंकार म्हणून घ्यायचे आहे. इनहेल,
इकडे व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे. 11-21 वेळा ओंकार करायचे आहे. ओंकारानंतर शांत बसून राहायचं आहे. ध्यान लागण्यासाठी ओंकाराचं पठण हे भरपूर उपयोगी आहे. जेवढा वेळ तुम्हाला शांत बसता येईल, नो थॉट्स झोनमध्ये जाता येईल तेवढा वेळ बसायचं आहे आणि प्राणायामाचा अभ्यास थांबवायचा आहे. हरिओम.